अरे राधिकानं काय चार्जिंग काही लावलं नव्हतं काय मोबाईल? हां, याच्यात तर काहीच चार्जिंग नाही आहे. आता मला ऑफिसलाही जायचं आहे आणि मोबाईलात काहीच चार्जिंग नाही. राधिका, 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 काय झालं? आवाज दिला काय? राधिका, त्या माझ्या मोबाईल चार्जिंगवर काऊन नाही लावला? तुला तर माहिती आहे ना मला 10 वाजता जावं लागते म्हणून ऑफिसवर. आणि तिथं किती काम राहते मोबाईलचं. अर्धं काम तर मोबाईलवरूनच करावं लागते. आठवणीने लावून देत जा ना मोबाईल चार्जिंगले. हां, किती वेळा सांगू तुला, तुला लक्षातच येत नाही. अहो रोज तर लावते मी चार्जिंगवर, पण आज नाही का विसरूनच गेली. आता 2-3 दिवसापासून तब्येत बरोबर नव्हती. पूर्ण घरातलं काम म्हटलं बरोबर नाही आहे. इकडे तिकडे पूर्ण गयाटा पडलाय. आता ते करायला बसली तर इकडचं विसरून गेली. थांबा थांबा, लावून देतो. हे पाय राधिका, जराशी लक्ष ठेवत जाय ना कामावर. हां, कसं आहे तुझं? एक करतं आणि एक विसरून जातं. अशानं कसं होईल मग? हां, एका करायला जाशील आणि दुसरं राहून जाईल. बराबर ध्यानानं करत जाय. जाय लावून दे लवकर, मग माझ्या ऑफिसला जायचं वेळ होऊन जाते. डबा गिबा बांधला काय? हो हो, झाला ना टिफिन. त्याचीच तयारी करत होती. पहिले म्हटलं तुमचा टिफिन बनवून देतो म्हटलं आणि सगळं आवरवर करून घेतो म्हटलं. त्या ध्यानातच विसरली तुमच्या मोबाईलची चार्जिंग करणं. लावून देतो मी, लावून देतो. हं. आता ह्या माणसाला एक मोबाईल चार्जिंग करणं नाही होत काय? इथंच चार्जर आहे, इथंच सगळं काही आहे. हां, फक्त तेवढी पिन लावा लागते. तर तेवढंही होत म्हटलं याच्याकून. सगळ्यासाठी राधिकाच पाहिजे, सगळ्या जागी राधिका पाहिजे. पण राधिकाचं कोणी नाही करत, सगळीला राधिकाचं करायला लागते. अशीच गोष्ट आहे हे. 2 दिवस पुन्हा पडले म्हटलं या घरात. या घराचा म्हटलं पूर्णचा पूर्ण धिंगाणा होऊन गेला. एवढे मोठे कपडे, एवढे मोठे भांडे. जिथं पाहिलं तिथं या घरात बस गयाटच दिसून राहिला. जर 4-5 दिवस मी या घरात नाही राहिली तर या घराचं काय होईल? कोणी म्हटलं एक गिलास पाणी नाही घेत स्वतःकडून. बस राधिका राधिका राधिका. राधिका जशी काही मशीन होईल. सगळ्या जागी राधिकाच जाईल. इकडे राधिका जाईल, तिकडे राधिका जाईल. आणि ते पोरगी दिवसभर मोबाईल पाहते. तिला कोणी काही नाही म्हणत. तिला ना पाणी मागते ना तिला काही म्हणते. सासरून येऊन बसून गेली माझ्या डोक्यावर. आणि चांगले होते माझे सासू सासरे, तेले भडकू 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 पार लावलं म्हटलं तिनं लावाले. आता माझ्या नवऱ्याला सगळं जागेवरच पाहिजे. पहिले तरी थोडंसं करू लागे काही ना काही. आता तर कोणीच काही नाही करू लागत. जेव्हापासून हे माझी नणद घरात आली ना म्हटलं, तेव्हापासून पुन्हा घराचा धिंगाणाच होऊन गेला. स्वतःचा तर संसार करून नाही राहिली, माझ्या संसारात आग लावून राहिली. आता काय करू मी चण काय नाही. आता 2 दिवसापासून बिमार होती तर म्हटलं पूर्ण बाथरूममध्ये कपडेच कपडे पडले. इथं भांडेच भांडे पडले. आणि कोणी नाही करू लागत. आणि ते तर बिलकुलही नाही करत. आणि ना माझी सासू म्हणते तिला करायचं, काहीच नाही म्हणत मी सासू तिला करायचं का काही करू लाग म्हणून तिला. आता तिची तब्येत बरोबर नाही आहे तर हे असं कसं आहे? आपल्या पोरीला बसू बसू ठेवा आणि लोकांची पोरी बारी आणली तर तिला दिवस रात्र काम करायला लावा. लोकांच्या पोरी बारीचा काय जीव नाही आहे काय? येणं सून नाही म्हटलं, एक मोलकरणीच आणली म्हटलं, मोलकरणी आणण्यासाठी. आता आता लयच झालं, लय झालं म्हटलं हे. नाही तब्येत खराब होती 2-3 दिवसापासून तर माया कोणी नाही केलं. आणि सगळे म्हटलं सगळं माया जोडून पाहिजे येईल. आणि माया करायला कोणीच नाही होत. आणि तिलाही सांगतो ना मी माझ्या नंदीले, तिला म्हणा करायचं असेल तर तू कर आणि नाही करायचं असेल तर नको करू. आणि आता पाहतो ना मी, आता आडव्या हातानंच घेतो तिले. तसं यासारख्या हाताचा जमाना आहेच नाही. साध्या सुद्धा माणसाले तर म्हटलं हे लोक मारून टाकायचे होय. आता असं वाटे आपल्याला का जाऊ दे बा, आज नाही ना उद्या चांगलं होऊनच जाईल. पण इथं तर परिस्थिती चांगलीच बिघडून राहिली. परिस्थिती बिघडाले. हे लोक तर जास्तीत जास्त डोक्यावर चढून राहिले. आता आपल्याला असं वाटते का काय बा भांडणं करत बसावं, भांडणं लावत बसावं घरात. पण हे लोक त्या लायकीचेच आहे म्हटलं, त्या लायकीचे राहिले. आता कायच करू मी यायचं आणि कायच नाही. काही डोक्याच्या वरतून चाललं ना पण यायचं सगळं हे. त्या पोरीले बसली राहते तर तिला काही नाही म्हणत. आता ये म्हणत माझ्याजवळ कामं सांगाले, मग सांगतो तुले मी. अरे देवा, झाले एकट्याचे कपडे. आता दोरीवर हे कपडे टाकून देतो आणि मग थोडीशी पाठसारखी करतो. अगं राधिका, झाले का कपडे धुणं? हो आत्तेबाई, झाले ना कपडे, सर्व कपडे धुवून घेतले. आता बस दोरीवर टाकून देतो आणि वाढते मग ते तिथं. अगं राधिका, स्वयंपाक केला काय? आणि पिंट्याने नेलं काय डबा गिबा? हो आत्तेबाई, त्यांना सर्व देऊन दिलं. त्यांचा टिफिनही त्यांच्यासोबत देऊन दिला आणि स्वयंपाकही करून घेतलं सोबतच. मग अजून पुन्हा करायला लागते म्हणून आज कामही खूप होते ना. सगळा गयाटाच होता म्हटलं, कपडेही खूप होते. तर म्हणून नाही काय त्याच्या डबा बनवला ना तेव्हा सगळीचा स्वयंपाक करून घेतला. म्हटलं सोबतच होऊन जाते म्हटलं, नंतर बसा नाही लागन. बरं. राधिका वहिनी, माझ्या रूममधून घेतले काय कपडे? खूप मोठे कपडे होते म्हटलं. घेऊन घ्या लागत होते ना, ते इथून घ्या लागत होते. रश्मीताई, हेच ते किती मोठे कपडे होते. आता 2-3 दिवसापासून कपडे काही धुतले नाही, तब्येत बरोबर नव्हती तर हेच ते किती झाले. आता 2-3 बालट्या कपडे होते म्हटलं. आता एवढे मोठे धुतले हात दुखून राहिले. असं करा ना, तुम्हीच धुवून घ्या ना तुमचे कपडे. तुम्ही 2-3 दिवसापासून धुतलेच नाही काय कपडे? मी कायले धू? तुम्ही आता धुनच तर राहिले होते, सोबत होऊन गेले असते ना धुणं.
हां आणि तशी म्हटलं जास्त मयकले नाही की माझे कपडे चांगले वर्कचे आहे ना ते लहान लहान कपडे माय आताच धुवून जाते धुवून टाका ना सोबत या कपडे बरोबर ते वाळून जाईल. अहो रश्मीताई पण म्हटलं आता म्हटलं माझ्या हातालाही दुखून राहिले एवढं मोठं कामही केलं सगळं केलं कपडे धुतले आता काही माझ्याकडून धुणं होत नाही. आता तुमचे कपडे तुम्हीच धुवत बसा म्हटलं आता आम्ही काही धुणार आहे नाही. काय ना तू सुन काय म्हणते तर हां आता एवढे जणीचे कपडे धुतले आणि मै धुवून तर काय कोण जाईल हां तसे माझे कपडे कोणते मयकले राहते बातच तो ते धुणं सांग ना तू काय ना कशी बोलते ते. अहो रश्मीताई मी काय म्हटलं हां एवढं मोठं काम करू करू म्हटलं हात दुखून राहिले ना आता एवढे मोठे कपडे होते म्हटलं आता मी बिमार पडली तर कोणच तर नाही धुतले पडले होते म्हटलं ते तसेच बाथरूममध्ये आता मलाच धुवा लागले ना आता एवढं काम करू करू म्हटलं हात दुखून राहिले ना. काय बाई ते सुनेचा बोलायचा अर्थ असा होते का ते बिमार पडली होती तर त्या धुवा लागत होते कपडे हां पाय तुमचे कपडे धुतले ना तर पाय किती बोलून राहिली तू सून. काय हो राधिका हां तुला धुवायचे नव्हते तर सांगून द्यायला पाहिजे होतं धुवून घेतले असते आम्ही हां आता तू धुत नेहमी म्हणून आम्ही ठेवले होते का धुवून घेईन म्हणून तू हां पण तू जास्तच बोलून राहिली म्हटलं. हो आतेबाई मी काय बोलली मी फक्त एवढंच म्हटलं का घराचे कामं करू करू हात दुखून राहिले म्हटलं आता तशीच तर मी 2-3 दिवसापासून तब्येत खराब होती आता तेवढं रश्मीताईने कपडे धुवायचं म्हटलं तर तुम्ही गरम होऊन राहिलं म्हटलं. पण वहिनी मी काय देतो कपडे हां तुम्ही म्हटलं ह्या घरातल्या सून आहे म्हटलं आणि तुमची जिम्मेदारी आहे सगळीचं बरोबर पाहणं सगळीला चांगलं करून देणं हां तुमची जिम्मेदारी नाही आहे का ते. आता तशी मग कोणते कपडे हे राहते धुवून दिले तर काय होते हां जा माझ्या रूममध्ये जा आणि धुवून घ्या बरं तेवढे कपडे. हे पा राधिका तुला सांगून देतो ते म्हटलं ह्या घरची पोरगी आहे म्हटलं हां आणि तू कशी बोलते तिच्यासोबत आणि 2-3 कपडे धुवून घेशील तर काय तू हात तुटणार आहे काय हात तुटाले. आतेबाई कसे बोलून राहिले तुम्ही हां एवढं सगळं करूनही म्हटलं तुम्ही मलाच बोलता म्हटलं आणि त्या रश्मीताई दिवसभर मोबाईल घेऊन बसल्या राहते त्याला तुम्ही काहीच नाही म्हणत हां 2 दिवस बिमार होती म्हटलं मी तर मला कोणी विचारायलाही नाही आलं का जेवण करतं का नाही करत म्हणून आणि काम करायच्या वेळेस मीच दिसतो काय. पाय किती तोंड देते म्हटलं तुलाही तोंड देऊन राहिली म्हटलं तू सून. हे पाय राधिका तुले म्हटलं माझ्या पोरीचे कपडे धुवाच लागन म्हटलं आता तू काही बसबाजी करू नको म्हटलं माझ्यासोबत जाय तिचे कपडे धुवून टाक तेवढे हे टाकून ते वाढाले आणि ते धुवून टाक आणि जास्त काही तोंड लमवू नको म्हटलं तुझं. आतेबाई खूप झालं म्हटलं तुमच्या घरात म्हटलं मला काहीच कदर नाही आहे काहीच कदर राहिले हां एवढं सगळं काम करून सगळं करून म्हटलं तुम्ही फक्त मलाच बोलता आणि 2 दिवस म्हटलं मी बिमार होती तर तुम्ही म्हटलं पूर्ण कामही करायला लावलं म्हटलं मला का एका टाईमचं जेवणही नाही दिलं मला एवढी बिमार असूनही हां आणि वरतं मायावरच तुम्ही धवसा जमवता म्हटलं धवसा जमवाले. आम्ही तुम्हाला सांगून देतो मी रश्मीताईचे कपडे नाही धुणार तर नाही धुणार तुमच्याकडून जे होते ते करून घ्या आणि नाही तो होत असेल तर नका करू आणि हे कपडे आता मी वाढायला नाही टाकायचं असेल तर टाका नाही टाकायचं असेल तर नका टाकू. चालली मी माझ्या रूममध्ये आणि मी आराम करतो जाऊन तशी माझी पहिलेच तब्येत खराब आहे आणि त्याच्यावर तुम्ही जर मला असं टेन्शन द्याल ना तर मग पहा तुम्ही काय हां धवसा देऊन राहिली की तू आम्हाला धवसा द्यायला हां एवढंसं काम करतं म्हटलं तर हे दुखून राहिलं करून राहिली 2-4 दिवसापासून नाटकं करून राहिली हां लोक काय कामं नाही करत काय आम्ही म्हटलं आम्ही सून बनून आलो होतो ना या घरात हां आमचं काय दुखे नाही काय पण आम्ही काय लोकांना असंच करू काय घरातल्या माणसाईले हां आम्ही तर सगळं कामं करू घरातले सगळं करून धरून सब मग आपलं करू. पण तुम्ही पाहता आजकालच्या पोरी पाहाले माहिती म्हटलं की नशीबच फुटून गेले म्हटलं अशी सून भेटली तर नशीब फुटाले. घे ना आई हां तुला तर मोठी पसंत येऊन राहिली होती साधी सुधी दिसून राहिली म्हणे गावातली आहे म्हणे हां घर घेऊन चालन म्हणे पण पाय बरं 2 कामं येऊन राहिले म्हटलं तिच्याकडून कामं आले आणि कशी म्हटलं मुजोऱ्या करते तुझ्यासोबत. आता घे ना तू त्याच पसंत केली होती ना. हवं रश्मी खरी बोलतो तू हां म्हटलं मॅच माझ्या पायावर गोटा आपटला म्हटलं गोटा आपटाले. पहा मित्रांनो हां एवढी चांगली सून असल्यावर म्हटलं येले याच्यापेक्षा अजून चांगली सून पाहिजे होती हां काय माहित हे डुंगने धुवायला लावून राहिले होते काय तर एकाएकीचे. हे पाय राधिका तुले म्हटलं रश्मीचे कपडे धुवाच लागत म्हटलं आणि त्याच्याशिवाय काही जमणार नाही आहे हां ते पोरगी आहे म्हटलं ह्या घरची ते काम नाही करणार आहे काही तुलेच करायला लागत तू सून या घरची. हे पाय खूप सहन केलं म्हटलं खूप सहन केलं पण आता सहन करणं काही शक्य नाही आहे आता तुम्ही आहे आणि रश्मीताई आहे पहा तुमचं काय करायचं आहे तर तुम्ही मी चालली. पाय ना हां त्या म्हटलं लय मुकाट सोडली म्हटलं तिले लय मुकाट सोडाले हां पाय कशी मुजोऱ्या करते तुझ्यासोबत हां तुला म्हटलं होतं मी पहिलेच लगाम ठेव म्हटलं तिच्यावर म्हटलं पण त्या ऐकलं नाही तू म्हणे मैसून लय चांगली आहे पाय ना आता हां कशी टचटच बोलली तुले टचटच बोलाले हां आता पाय तू काय करतो तर तिला असं वाटते का मी या घरची असं करन तर मालकीन बनून जाईन पण म्हटलं तिचा या प्रयत्न म्हटलं सफल होणार नाही आहे काही हां सध्या मी आहे या घरची मालकीन पाहतो ना आता येऊ दे ना पिंटाले सांगतो ना सगळं तिचं हां तिचं म्हटलं तिचं आता लय झालं म्हटलं आता तिचं आता पाहतोच ना पाहतो थांब ना तू. हो आई वेळेवरच करावं लागेल म्हटलं नाही तर म्हटलं आता तू जर इले मुकाट सोडशील ना तर अजून त्या डोक्यावर बसून जाईन म्हटलं डोक्यावर बसाले पाय मग तू इथं म्हटलं सगळं म्हटलं ह्या घरातलं राजवट घेऊन म्हटलं ते हातात असं करू
पहिलेच बाबा तिच्या इकडूनच बोलते हा, आणि दादा तर तिचा आहेस, आणि तू एकटी पडून जाशील. एकटी पडाले मग काय आहे, तुला पुसणेवाला कोण आहे? कोणीच नाही आहे म्हटलं. पाहून विचार कर जरासा, विचार करायले. का बाई संध्याकाळ तर झाली हा, अजून या पिंटा दादा तर आलाच नाही म्हटलं. याले हा का कुठं अटकला या? येऊ दे ना आज पिंट्याला तर येऊ दे. हिचे सारे नखरे सांगतो ना मी, नखरे सांगाले हा. लय माजल्यासारखी करून राहिली म्हटलं, माजल्यासारखी कराले. येऊ तर दे त्याले. आई सगळं सांगतो म्हटलं पिंट्या दादाले तू हा, नाही तर एक सांगशील आणि एक राहू देशील हा. मग तो गुलू बोलन बायको तर अजून तिच्या कडाने होऊन जाईल हा. सगळं सांगतो. हा सांगतो ना, येऊ दे त्याले, घरात तर येऊ दे. आई आला ना पिंट्या दादा आला ना. आला का पिंट्या? हो आई आलो ना. आज थोडासा उशीर झाला. त्या माझ्या मालकानं लय कटकट लावली होती, कटकट लावाले. आज म्हटलं दिवस काही चांगला नाही गेला. पण ते जाऊ दे, पण तुझं तोंडकूनच उतरून गेलं हा. तब्येत किब्येत बरोबर नाही आहे काय तब्येत बरोबर राहील हा. पूर्णचे पूर्ण कपडे टाकले म्हटलं धुवून, सगळं केलं. आता पाय दुखून राहिले. कपडे धुवून टाकले? काऊन? राधिकानं नाही धुतले काय? ते तर म्हणे धुतो म्हणे मी आता म्हणे. मी ऑफिसला चाललो होतो तर करतो म्हणे आता एक करून सगळे कामं म्हणे. कुठं धुतले रे हा? 2-3 कपडे धुतले आणि बाकीचे तसेच ठेवले. आता ते 2-3 दिवसापासून कपडे पडले होते, मार वाशून राहिला होता त्याच्यात, तर मग धुवून टाकले आणि घराचं कामं केले. आणि आता तुझी बायको तर म्हणते का मी काही करत नाही म्हणून, तुम्हाला जे करायचं आहे ते करा म्हणून. काय बोलताय? असं म्हटलं राधिकानं हा? असं म्हटलं तिनं? अरे पिंट्या दादा, तुझी बायको किती भांडली आईसोबत. भांडाले काही बोलली म्हटलं, बोलाले म्हणे जा म्हणे तुमच्याकडून जे होते ते करून घ्या म्हणे. किती टरटर करून राहिली होती तुझी बायको, टरटर करायसाठी म्हटलं. पूर्णचे पूर्ण कपडे आईनं धुतले. आता पाय तिचे किती पाय दुखून राहिले, पाय दुखायले आणि हातही दुखून राहिले हा. त्या कायच्यासाठी आणली म्हटलं बायको? काम करायसाठी नाही आणली तर. तिच्याकडून म्हटलं 2 कपडे धुणं होत नाही. तिला म्हटलं का माझे कपडे धुवून दे, एवढे तर धुवून राहिली तू. तर म्हटलं तिने सप्पाच नकार द्याले आणि धुत नाही म्हणे. मी म्हणे जा म्हणे तुमच्याकडून जे होते ते करून घ्या म्हणे हा. आणि एवढी सबर करून राहिली होती आईसोबत, लच सबर करून राहिली होती. आणि म्हटलं जे गेली तू, गेला ना कामावर, तेव्हापासून जे गेली तुझी बायको खोली तर निघालीच नाही म्हटलं बाहेर. निघासाठी पूर्णचे पूर्ण कामं म्हटलं आईनं केले. हो का बाई, हे रश्मी बोलून राहिली ती खरं आहे काय हा? तिच्यावर तर मला विश्वास येत नाही, पण तू सांग हे खरं आहे काय? बरोबर आहे रे बाबू, तुला स्वतःच्या बहिणीवर विश्वास नाही म्हटलं, पण बायकोवर लय विश्वास आहे हा. ते केवढी भांडली माझ्यासोबत, भांडाले हा. एवढे मोठे कामं केले म्हटलं माझ्या ह्या वयात आता माझ्याकडून कामं होते काय? सगळे कामं करायला लावले म्हटलं तिनं मला, काम करायला. आता तिला काही सपोर्ट असेल तेव्हाच ते एवढी हे करून राहिली ना. तिला माहित आहे ना का तू तिला काही नाही करू शकत म्हणून, काही बोलू नाही शकत म्हणूनच ते आमच्यावर राग तपकून राहिली. आई त्या पहिले कोणी सांगितलं का तुझ्यासोबत अशी व्यवहार करून राहिली म्हणून ते हा? आणि त्या कायले केले ह्या वयात हे सगळे कामं? तिलाच सांगा लागत होते ना हा. तिला काय हे होऊन राहिलं, काय केलं ना तिनं आराम 1-2 दिवस. आणि आता कायचा? थांब ना, आता सांगतोस ना तिला, चांगलंच सांगतो. आता येते मजा हा. मोठी धस जमून राहिली ती मायावर हा. धस जमवाले आता माहित पडन ना तिले कसं राहते. तर नंदीले काम करायला सांग ना, आणि सासूले काम करायला सांग ना. आता भेटते म्हटलं तिले चांगला देते पिंट्यात आता तिच्यावर. जाऊ दे ना रे पिंट्या, जाऊ दे. आता काय भांडणं करत बसतं काय नाचुकल्या गोष्टीवरून हा? केले तर केले मी एखाद्या दिवस कामं हा. याच्या अगोदर केले म्हणा, पण आता केलं तर काय होते हा. ते गोष्ट वेगळी आहे का माझ्याकडून कामं नाही होत म्हणून हा. आता तिला नाही दिसून राहिली ना मी म्हातारी सातारी, तर आता तू काय करतो बोलून? तू काही करायले हा? जाऊ दे, काही काम केल्याने मरते थोडी ना माणूस. आई तू अशीच केअर घेतो तिची हा? सांगत नाही मले. असं केलं असं ना अजून तिनं कधी, पण त्या सांगितलं नाही ना मले. तेव्हा सांगितलं असतं तर आता तिची एवढी हिंमत वाढली असती काय? तुला असं सांगायची आणि असं काम करून घ्यायची तुझ्याजवळून हा? तिला कायसाठी आणलं? माझ्या आईजवळून जर ते काम करून घेऊन राहिली तर काय तिला काय झोपासाठी आणलं काय? मी झोपासाठी आणाले? थांब ना तू आता हा. थांब तू आता, तिला सांगतोस ना, चांगलाच सांगतो. पण काय रश्मी, असं जर आपण खोटं नाटक बोलून राहिलो तर अजून जास्त भांडणं वाढून तर नाही जाईल. वाढाले फक्त मी कपडेच तर टाकले नेऊन, बाकी काही काम तर नाही केलं, सगळं तर तिनंच केलं होतं. हवं आई तू अशीच करतं म्हटलं हा. अशीच करायले. असं केलं नसतं ते तुझ्या डोक्यावरून म्हटलं नाचून राहिली तुझ्या डोक्यावर येऊन, आणि लय माजल्यासारखी करून राहिली हा. कसं नाही म्हटलं तिनं माझे कपडे धुवायचे नाही म्हणाले. तिला वाटत नाही काय? तिला लावायचेच होते ना घरात भांडण, तिच्या मनाचीच झाली म्हटलं. जाऊ दे तू काय टेन्शन घेतं. आणि म्हटलं त्या तसंही तिला लय मोकाट सोडाले हा. काही बोलून जाते, कशी तोंड वरपून राहिली होती तुया हा. तोंड वरपवाले आणि कशी करून राहिली होती मुजुऱ्या त्यासोबत. हे नाही दिसून राहिलं काय तुले हा? आणि हे दिसून राहिलं घरात भांडणं होऊन राहिले म्हणून. पण तिच्यावर बत्ती पाहिजेच. आणि आता पाय पिंट्यात आता तिच्यावर चांगलीच बत्ती देते, चांगली बत्ती द्याले. आणि पाय मग कशी रस्त्यावर येते ते पार लाईनीनं लागते म्हटलं. आणि मग ना तुझ्यासोबत मुजुऱ्या करा ना, मला नाही म्हणून कपडे मपडे धुवायचं. आणि मग बरोबर करते म्हटलं ते कामं. पाय तर तू खरी असं पाहिजेच होतं म्हटलं तिच्यावर.